शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। नवरात्र उत्सव 4 दिवसांवर आलेला असून मंदिरातील विठ्ठल सभागृह, 4 खांबी, 16 खांबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ केला जातोय आणि घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घटस्थापना ते कोजागिरीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्याच निमित्त जर आपण बघितलं तर संपूर्ण विठ्ठल मंदिर आता स्वच्छ करण्याचं काम आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता बघू शकतो की हा जे मोठा सभागृह आहे, या सभागृहामध्ये पहिल्यांदा स्वच्छ करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं संपूर्ण मंदिर या 2 दिवसामध्ये पूर्ण स्वच्छ केलं जाणार आहे। उद्याच्याला हेच मंदिर विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणीचा गाभारा असेल, हा सगळा परिसर खरं तर स्वच्छ करण्याचं काम मंदिर समितीकडून आता केलं जात असलेलं पाहायला मिळतंय। खरं तर ह्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये देवाला विविध प्रकारचे अलंकार परिधान केले जातात। जे देवाला पुरातन अलंकार आहेत ते सगळे अलंकार ह्या 9 दिवसामध्ये रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलला प्रदान केले जातात। तसेच रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या रूपामध्ये देखील सजवलं जातं। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अभिजित पिशेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।